हॅलो, गुड मॉर्निंग. तेजोज लाईफमध्ये स्वागत आहे. आज संडे आहे आणि थोडं वीकेंड प्लॅन आहे. मस्त फिरायला जायचा. आम्ही एका रिसॉर्टला चाललो आहे जे सांगली आणि मिरजच्या जवळ आहे. जस्ट 1000 रुपीजच्या अंडर आहे, जे की रिसॉर्ट खूप छान आहे. 1 डेचं पॅकेज असतं ते 1000 आणि 1 नाईटचं पॅकेज असेल ते 2000. विस्पेरिंग रिसॉर्ट जे तुम्हाला गुगलला इन्स्टाला अवेलेबल आहे. यांचे खूप छान व्ह्यूज पण आहेत. प्रॉपर्टी खूप मोठी असल्याने तसे चार्जेस देखील आहेत, पण बजेट फ्रेंडली आहेत. सो नक्की व्हिजिट करा ह्या प्रॉपर्टीला. अशा प्रकारे एंट्री आहे. इथून आतमध्ये जायला फुल ग्रीनरी आहे. खूप मस्त थंडावा वाटत होता. त्यानंतर इथे हे त्यांचं ऑफिस आहे, जे की म्हणजे आपले ID वगैरे मागतात, आपल्याला की वगैरे देतात. इथून हा असा व्ह्यू आहे. आतमध्ये तर खूप छान आहे, फिरण्यासारखं आहे. खूप मस्त वाटत होतं. आणि जसे पॅकेज असतात त्याच्याप्रमाणे त्यांचं चेकिंग चेकआउट असतं. इथे पुढे डिनर हॉल आहे, जो की प्रशस्त आणि मोठा आहे. त्यानंतर आम्ही आमच्या रूम म्हणजे थोडं प्रॉपर्टी एक्सप्लोअर करत होतो, जे रूम मिळेपर्यंत. तर तो गेमिंग एरिया होता, त्यात गेलो नाही आम्ही, नंतर जाणार होतो. हा छोट्या मुलांसाठी मोठ्यांसाठी खेळण्यासाठी प्लेस होती. जे ॲक्टिव्हिटीज होत्या ओके होत्या, इतक्या काही खास नव्हत्या, थोड्याशा लो बजेट टाईप्स होत्या, त्यामुळे छान होतं. बाकी तो बोटिंगकडे जाण्यासाठी रोड होता आणि हे असे रूम विला होते. आणि मस्त आमचा विला आम्ही ट्री हाऊस घेतलेला, जो की झाडांवरती असतो तशा, विथ स्विमिंग पूलचा व्ह्यू, म्हणजे आपल्या रूममधून स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसेल असा होता. हे स्विमिंग पूल एक छोट्यांसाठी मोठ्यांसाठी असं होतं. आणि तिकडे बंगलो होता, जो मोठी फॅमिली आली तरी ती लोक अवेलेबल करून देतात. आणि जास्त मला तर हे सिटिंग अरेंजमेंट खूप आवडली. ह्याच्यात फोटो पण छान येतात आणि काहीतरी नवीन आहे, त्यामुळे मस्त वाटत होतं. ह्यांना लगेच बसून फोटो काढायचे होते. त्याच्यानंतर आमचा टी ब्रेक, बिकॉज आम्ही 5चा टायमिंग घेतलेला, 5 ते दुसऱ्या दिवशी 5. तर टी टायमिंग होता. मस्त हाय टी होता, भजी आणि चहा. त्यानंतर आम्हाला रूम मिळाली. आम्ही रूमकडे चाललो होतो. खूप मस्त ओके रूम होती. मस्त नव्हती, छान, म्हणजे त्यातल्या त्यात आपल्या बजेटसाठी होती, ती छान होती रूम. ओके पण नाही म्हणता येणार, छान होती. मी तुम्हाला दाखवते रूम, बघा. थोडं ह्यांनी क्लिनिंग थोडं वाढवायला हवं, बाकी ओके. आणि ही बाल्कनी विथ अटॅच होती, जो व्ह्यू होता. आणि खूप झाडं वाढलीत. फोटोमध्ये खूप कमी झाडं होती, बिकॉज त्यांनी स्टार्टिंगला फोटोज काढलेत, त्यातून आपल्याला सगळे व्ह्यू दिसत होते. आता खूप झाडं आहेत. मस्त आम्ही फ्रेश वगैरे झालो. हे मी असंच जरा चालत होती पूलमधून. फोटोज छान येत होते. इथे जरासा सनसेट होत होता, त्यामुळे मग आता आम्ही फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर रात्री डिनरसाठी आम्ही बाहेर आलो, की म्हणजे रात्री पण मस्त वाटत होतं. लाईटिंग त्यांनी छान केली आहे. अशा प्रकारे इथेही ना मोठी विहीर आहे, त्यात कासव आहेत असं त्यांनी लिहिलं आहे, माहिती नाही आहे, पण पूर्ण पॅक आहे. आणि ते कारंजा उडतात ना, ते होतं. तर मे बी 7 ते 8 ते होतं. आम्ही तर काय नव्हतो. जेवणासाठी पण आम्ही व्हेज एक, नॉनव्हेज एक. चिकन होतं, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, त्यानंतर व्हेज होतं. अशा प्रकारे आम्ही गुड नाईट. आणि नंतर मॉर्निंग तर ब्रेकफास्ट पण पोहे, उपीट, शिरा ह्या 3 प्रकारे होतं. त्यानंतर आम्ही ते फक्त पोहे खाल्ले, बिकॉज सकाळी गोड काही जात नाही. त्याच्यानंतर हा झुलता पूल, हा यांचा ट्रेंडिंग पॉईंट होता, जो की सगळे हेच बघून येतात. हा झुलता पूल होता. तिथे सकाळचं कोणी नव्हतं, त्यामुळे आम्ही जरा बघायचं, म्हणजे फोटोशूटला कोणी येत नाही त्यासाठी गेलो होतो. मस्त वाटत होतं. असं खूप म्हणजे असं मध्ये गेल्यानंतर असं म्हणजे
पडल्यासारखं असं झुलता पूल असतो तसं होतं. छान छान फोटो काढले. त्यानंतर आम्ही काल पूलमध्ये गेलो नव्हतो, सो आता पूलमध्ये जायचं ठरवलं. कोणी नव्हतं, सकाळी 9:30-10ला आणि जास्त ऊन पण नव्हतं, सो थोडं एन्जॉय केलं असं दोघांनी मस्तपैकी. हे बघा मला कसे बुडवत आहेत. हे पाणी 5 फूट असल्याने आणि माझी हाईट पण 5च फूट आहे, त्यामुळे मी त्यात बुडत होती. त्यामुळे मी येत नव्हती आतमध्ये. पण मला हे खोटं बोलले की मी तुला आतमध्ये नाही बुडवत, तू इकडून आपण इकडे येऊया. तर असं मला खोटं बोलले, म्हणून मी असं चिडून बाहेर आली आणि छोट्या मुलांच्या स्विमिंग पूलमध्ये गेली. ते इतकंही छोटं नव्हतं, पण होतं छोटं. पण मी त्यात गेली, मस्त त्यात एन्जॉय केलं. ह्यांना सांगितलं तुम्ही ह्यात एन्जॉय करा, मी इकडे एन्जॉय करते. मग ह्यात तर आता स्विमिंग येत नाही तर काय करणार ना. ज्यांना स्विमिंग येत नाही त्यांनी ॲग्री करा की काय होऊ शकतं. आपल्याला भीती वाटत असते, त्यामुळे आपण जात नाही. तर आम्ही इथे बसून फोटोशूट केले. मग थोड्या वेळाने ते एक जादूचा शो होता असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. सो फ्रेश वगैरे झालो आणि तो जादूचा शो बघण्यासाठी गेलो. आम्ही फ्रेश होऊन यायला थोडा उशीर झाला, तसं थोडा मिस झाला. जे काही होतं ते मी शूट केलं. त्यानंतर आम्ही थोडं एक्सप्लोअर केला. अजून ते गार्डन आम्ही काल दाखवलं होतं त्यावरती बसून थोडं फोटोशूट केलं. ही जी गाडी होती त्याच्यानंतर. आणि जे गेम झोन होता ते छोट्या मुलांचे, पण तिथे कोणी नव्हतं त्यामुळे मीही उड्या मारून घेतल्या. त्यानंतर आम्ही जेवलो. जेवणामध्ये खूप छान मेनू होता. पनीर टिक्का मसाला होता, काजू कुर्मा होता आणि नॉनव्हेजमध्ये कोल्हापुरी चिकन होतं. त्यानंतर आम्ही थोडं एक्सप्लोअर, अजून थोडं नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह हे करत असल्यामुळे मी हे व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन असं ठरवलं होतं. ते हे असं नॅचरल वॉटरफॉल त्यांनी तयार केला होता विथ स्लाईड, जे की लहान मुलांसाठी आहेत. आणि ते वॉटरफॉलमध्ये आपण जाऊ शकतो, भिजू शकतो. मी जस्ट फोटो जाऊन काढून आले. खूप मस्त गार पाणी होतं. एवढ्याशा उन्हात हा छोटासा विकेंड तरी हवाच. देन आम्ही फ्रेश झालो. रूमवरती जाऊन बॅग वगैरे घेतला. आमचं चेकआउटचा टाईम, तर बॅग वगैरे घेऊन आम्ही निघालो परत घरी. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. बाय.